आपली व्यवस्थित अशी मस्ताची फोडणी झालेली आहे आणि आपण हे गॅस बंद करायचं। नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। रोज रोजच्या त्या जीवनाने आपल्याला सगळ्यांनाच कंटाळा येतो। रोज डाळ बनवा, भाजी बनवा, चपात्या बनवा, असं ना खूप कंटाळा येतो। त्यासाठी आहे ना मी तुम्हाला एकदम झटपट अशी होणारी पालक डाळ दाखवणार आहे। तीही एकदम तिखट आणि आंबट अशा चवीची एकदम सुंदर होते आणि ती भातासोबत पण खाऊ शकतो आणि भाकरी सोबत आणि चपाती सोबत पण खाऊ शकतो। गरज नाही पडत की आपल्याला भाजी पण पाहिजे, डाळ पण पाहिजे, ह्याची गरजच पडत नाही आपल्याला। आपल्यामध्ये एकामध्येच दोन्ही काम होतं, तेही ह्या गरमीमध्ये। एवढ्या गरमीच्या ह्या सीझनमुळे आपल्याला दोन दोन व्हरायटी करता येत नाही आणि आवडतही नाही। किचनमध्ये एवढं गरम होतंय असं बघून। त्यामुळे आपण आज आहे ना निधीस किचनमध्ये पालक डाळ करायची आहे। ही पालक डाळ करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। चला तर साहित्य बघू। मी ना पालक घेतलाय, तो पण फ्रेश होता म्हणून दोन जुडी छोटे होते ना म्हणून 2 जुड्या घेतल्यात ह्या मी। बारीक चिरून ना तीन कांदे घेतले आहेत मी, मोठ्या आकाराचे आहेत। मसूर डाळ आहे, मसूर डाळ आहे 3 टेबलस्पून मसूर डाळ आहे। कढीपत्त्याची पानं आहेत, लसणीचा कांदा आहे, हे धणे जिरे पावडर आहे, हे खोबऱ्याचं तेल आहे आणि हे छोटी वाटी मी कोकम घेतले आहेत। लाल तिखट घेतलाय, लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरची पावडर आहे ही। मीठ आहे, 1 बाउल तूर डाळ आहे आणि लसूण आहे आणि टोमॅटो, दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो होते। साहित्य बघून झालंय, आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया। आपण आहे ना ही जी तूर डाळ घेतलेली 1 कप, ती मी आता मी कुकरच्या एका भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ही मसूर डाळ ती पण आपल्याला मिक्स करून आता व्यवस्थित स्वच्छ धुवून आहे ना 15 ते 20 मिनिटासाठी आहे ना आपल्याला ही भिजत ठेवायची। तर आपण डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने। हे बघा, व्यवस्थित अशी चोळून वगैरे घ्यायची डाळ, म्हणजे ती कशी त्यातली जी पावडर वगैरे मारलेली असते ना ती पूर्ण निघून जाते। मी 2 ते 3 वेळा व्यवस्थित स्वच्छ अशी डाळ धुवून घेणार आहे। आपल्याला डाळ धुवून झालेली आहे मस्तपैकी अशी। तर आहे ना आता त्याला मी पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवते। आपण आहे ना डाळ आहे ना आपली ती भिजत टाकलेली आहे। आपण आता आपण आहे ना आपली जी पालक आहे ते आपण आता कापून घेऊया बारीक असं। जास्त असे हे बारीक कापायचे नाहीत, मीडियम असे आपण जसे कापतो जसं भाजीला आपण एकदमच बारीक कापतो ना तसं नाही कापायचं। वर्कर लोक काम करतात का माझ्याकडे। असं ना बारीक चिरून घेतलंय मी पालक। थोडी जाडी पानं राहिली तरी हरकत नाही। अशाच पद्धतीने मी हे पण बारीक करून घेतलंय। अशा पद्धतीने बघा मी बारीक असा पालक मीडियम असा कापून घेतलेला आहे। जास्त पण आपल्याला बारीक कापून नाही घ्यायचंय। तर आपण पालक डाळ बनवतो, तर डाळीमध्ये ना असं पालक असा वाटला पाहिजे तरच तो खूप छान लागतो। अशा पद्धतीने ना मी इथे हा पूर्ण 2 जोडीचा पालक कापून घेतलाय व्यवस्थित।
कारण ना आपल्याला पालक हा जास्तच हवा आहे, कारण आपण पालक डाळ बनवतोय ना, मग त्याच्यामध्ये पालक हा जास्त प्रमाणात असलाच पाहिजे. म्हणून आपण जो हा सोलून घेतलेला लसूण होता पूर्ण एक छोटी बाउल भरून, तो आहे ना आता आपण बारीक कट करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने ना मी हे लसूण आणि एकदम बारीक बारीक कट करून घेतलेले आहे, मस्त व्यवस्थित असे. बघा आपले ते लसूण झाले आहेत बारीक कट करून. तर आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. हे बघा आपली ही जी डाळ आहे ती व्यवस्थितपणे ना हे बघा भिजलेली आहे, मस्त भिजून झालेली आहे. आता ना आपण ह्या डाळीमध्येच आहे ना जो हा कांदा घेतला होता पूर्ण बाउल, हा टाकायचा आहे आतमध्ये, पूर्णच टाकायचा आपल्याला कांदा. हा जो टोमॅटो घेतलेला तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला, हे बघ. आणि ना ही जी लसूण घेतली होती ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ह्या डाळीतच. थोडंसं हे मीठ होतं, मीठ घ्यायचं याच्यामध्ये टाकायला. हे बघा मी अर्ध हे मीठ टाकून हे सगळं असं व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स करून घेतलंय. त्याचबरोबर जो हा पालक घेतला होता, जो आपला पालक बारीक चिरून घेतलाय तो आपल्याला याच्यामध्ये असा टाकायचा. जर आपल्या एका बॅच मध्ये झालं नाही, जर एका कुकरच्या भांड्यामध्ये झालं नाही तर तुम्ही दुसऱ्या पण कुकरच्या भांड्यामध्ये लावू शकतात. जर तुमच्याकडे एवढं मोठं कुकरचं भांडं नसेल, अवेलेबल तुमच्याकडे नाहीये, तर तुम्ही नुसतं कुकरमध्ये पण लावलात ना तरी चालून जातं. तर माझ्याकडे 2 कुकरची मोठी भांडी आहेत, त्यामुळे मी दोन्ही पण आहे ना कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळं पालक आहे तो व्यवस्थित टाकून घेते. हे बघा मी आहे ना हा पण पालक कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय आणि आपला हा पण पालक कुकरच्या भांड्यामध्ये मी काढून व्यवस्थित घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपण ही जी कोकमं घेतलेली होती ती पण कोकमं आपल्याला ही सगळी त्याच्यामध्येच टाकायची आहे. म्हणजे तुम्हाला आंबट जर कमी हवं असेल तर तुम्ही कोकमं कमी घेतली तरी हरकत नाही, पण एवढी कोकमं मापाप्रमाणे बरोबर आहे. चला तर आता मी ना हे सगळं कुकरमध्ये लावून घेते. चला आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि आपला हा कुकर इथे ठेवते. त्याच्यामध्येच आपण जे डाळ आणि हे सगळं पालक आपण सगळं घेतलेलं मिश्रण ते आपण ह्याच्यावरती एक एक करून ठेवून घेऊया. पहिला हा डबा ठेवतो, यामध्ये कमी आहे हे वरती असं. कुकरच्या खाली पण मी व्यवस्थित पाणी ठेवलेलं आहे आणि हे डबे व्यवस्थित मी ठेवलेले आहेत. आता आपण आहे ना डाळ आणि हा भाज्या 3 शिट्या करून शिजून घेऊया. हे बघा मी ना व्यवस्थित 5 गॅसवरती हे शिजवून घेते. आता आपण आहे ना कुकर आपला गॅस बंद केलेला आहे आणि 3 शिट्या आपल्या झालेल्या आहेत. तर कुकर पण आपला व्यवस्थित थंड झालेला आहे. तर आहे ना आता आपण काय करायचं, कुकर खोलून घेऊया. आणि आपली डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपली ज्या भाज्या आहेत त्या पण आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता आहे ना आपले हे 3 शिट्या करून आहे ना आपण आहे ना शिजवून घेतलेलं आहे. तर ना आता आपण कढईमध्ये फोडणी घालूया आपण. चल कढई आता गरम करत ठेवते मी 5 गॅसवर. हा आपला लसणीचा कांदा आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेचून घ्यायचा आहे. सालासकटच ठेचून घेणार आहे मी तो. खलबत्त्यात 7-8 पाकळ्या घेतल्यात मी, ठेचून घेणार आहे. एकीकडे तर आपली कढई गरमच होते.
हे आपण आहे ना खोबरेल तेल घेतलेलं आहे, गावठी खोबरेल तेल आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर आपलं जे येतं पॅराशूट खोबरेल ऑइल ते पण तुम्ही घेऊ शकतात, नाहीतर आपलं रेग्युलर जे तुम्ही तेल यूज करतात ते पण तुम्ही तेल इथे यूज करू शकता. पण खोबरेल तेलाची चव ना ह्या आमटीमध्ये आणि ह्या भाजीमध्ये खूप छान येते आणि खूप टेस्टी होते ही भाजी. आणि तुम्हाला असं वाटत असेल हिनी शिजताना पण लसूण एवढा टाकला किंवा कांदा टाकला त्यामुळे असा वास येईल लसणीचा, तर असं काही होत नाही, खूप छान लागते. लसणीचं ज्यांना म्हणजे असं लसूण पण खायला आवडत नाहीत किंवा त्याचा वास हे होत नाही, पण ह्याच्यामध्ये बिलकुल पण वास येत नाही आणि खूप छान भाजी लागते ही. आणि ही आमटी म्हणजे भाजी पण बोलू शकतात किंवा आमटीही बोलू शकतात त्याला. आता जे मी लसूण आहे ती व्यवस्थित आहे ना अशी मी झिजरून घेतलेली आहे आपल्या खलबत्त्यामध्ये, आणि आपलं तेल गरम होतं आहे त्याच्यावरतीच ही लसूण मी टाकून घेते. लसूण पूर्ण आपली ब्राऊन व्हायची आपल्याला. लसूण आपली हलकी ब्राऊन होते. आणि आता ना आपण हा पाव चम्मच ना हिंग टाकतो याच्यामध्ये, आणि आपलं कढीपत्ता. लसूण ब्राऊन झाल्यावरती कढीपत्ता टाकायचा. आपली व्यवस्थित अशी मस्त अशी फोडणी झालेली आहे आणि आपण हे गॅस बंद करायचं आहे. गॅस बंद ह्याच्यासाठी केला आहे मी की आहे ना आता आपण कांदा टोमॅटो हे सगळ्या गोष्टी आहेत ना आपण जेव्हा डाळ आणि भाजी उकडतानाच आपण टाकले तर आहे ना, मग त्यामुळे आपला मसाला जो आहे तो आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकला तर तो पटकन जळून जातो. त्यामुळे मी ना हा 1 टेबलस्पून मसाला टाकला. तुमच्या घरी कसा तिखट आहे त्या तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. मी 1 चमचा पूर्ण लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे, कारण तो खूप तिखट आहे आमच्याकडचा मसाला. आणि हा धणे जिरे पावडर आहे ती मी टाकलेली आहे पूर्ण 1 चम्मच. आता बघा आपला हा मी असंच ह्या तेलावरती व्यवस्थित हा ढवळून घेते. बघा तेलावरती व्यवस्थित असं मी ढवळून घेतला आहे हा मसाला. आता आपण गॅस बंदच असताना हे जे आपण उकळून घेतलेले भाज्या त्या डाळ हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं आहे. बघा आपल्या किती ह्या डाळीला खूप सुगंध येतोय आणि डाळ पण आहे ना अख्खी दिसते म्हणून खूप छान वाटते. कधी कधी डाळ विरघळून पण जाते तरी ती पण खूप छान लागते. आपण ना शिजवून घेतल्यानंतर ती थोडीशी विरघळून जाणारच. आपला हा पालक आपण घेताना आपल्याला किती 2 जोड्यांचा केवढा होता तो वाटत होता, तर आता पालक आळला गेला आहे की नाही. खूप सोपी आणि एकदम म्हणजे टेस्टी वाटणारी ही डिश. एकदम सोपी आहे आणि एकदम खूप छान होते ही डिश. म्हणजे आपल्याला ना ही भाताबरोबर पण खाऊ शकतो आपण. जर तुम्हाला असं वाटत असेल कोकमा टाकले तर आंबट होईल किंवा असं काही नाही होत, एवढं आंबट नाही होत ते. तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त पण आपण करू शकता. खूप छान होते ही डिश. व्यवस्थित पालक आणि ना मी ह्या डाळी व्यवस्थित या मसाल्याला कोट करून घेते. आणि आता तुम्हाला आता हा जो पालक आहे तो हे करते तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून ॲड पण करून ती व्यवस्थित शिजवून घ्यायची पालक. मी ना आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते. मला अजून डाळ थोडीशी पातळ हवी आहे तर मी
थोडंसं पाणी टाकते आणि ही व्यवस्थित शिजवून घेणार आहे मी. शिजवून घेतली की ती बरोबर होणार. आणि बघा ही आता तुम्हाला मी बोललेली ना, भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत ही डाळ खूप चविष्ट लागते आणि खूप छानही लागते. नक्कीच तुम्ही करून बघा. आता मी गॅस हा स्टेजला मी गॅस लावलेला आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे. आपली एका साईडला डाळ शिजतेच आहे. आता मी ह्याला 2 ते 3 उकळ्या व्यवस्थित करून काढून घेते. तोपर्यंत आपण भेटूया थोड्या वेळाने. हे का आपली ही डाळ व्यवस्थित शिजून झालेली आहे आणि व्यवस्थित आपली एकजीव पण झालेली आहे ती. आणि खूप छान कलर आला आहे ह्याला. आणि ही खायला पण टेस्टी आणि तेवढीच पौष्टिक आणि लहान मुलं पण ही आवडीने खातात. खूप सुंदर लागते ही. बघा तुम्ही एकदा अशी घरी करून. आणि आपल्याला मीठ राहिलं होतं, आपण थोडंसं शिजताना मीठ टाकलं होतं पण ते कमी होणार. तर मग आता हे आपण मीठ टाकून व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करूया. आणि मी हे मिक्स करून घेतेच आहे. त्याचपूर्वी तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला आहे आणि तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा. खूप छान चविष्ट टेस्टी पौष्टिक अशी डाळ तयार आहे. चला आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बोलमध्ये काढून घेते. हे बघा आपली ही पालक डाळ एकदम पौष्टिक अशी तयार झालेली आहे. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा. आणि आहे ना, अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा केल्यानंतर कशी झाली आहे ही. पण खूप सुंदर होते, एकदम छानच. तर आहे ना, तुम्ही ही डाळ करून नक्कीच बघा. चला तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण भेटू. बाय.